नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दीपपूजन या पोएमचे क्वेश्चन आन्सर्स आणि ही जी पोएम आहे ही आपण गेल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे तुम्हाला वन वर्डमध्ये वन सेंटेन्समध्ये आन्सर्स लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन काय विचारला आहे तर मंदिरात काय झुलतो? झुलतो म्हणजेच काय काय हलतो आहे तर मंदिरात लामण दिवा झुलतो. लामण दिवा म्हणजेच काय तर जो झुलता दिवा असतो तो पितळेचा दिवा असतो आणि तो वरती लटकवलेला असतो. त्यामुळे तो काय करत असतो तो झुलत असतो. झुलणं म्हणजेच काय तर झोके घेणं अशा टाईपमध्ये. सेकंड आहे संध्याकाळी कोठे दिवा लावला जातो? मग संध्याकाळी कुठे दिवा लावतात तर संध्याकाळी तुळशीपाशी घरादाराशी दिवा लावला जातो. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी म्हणून तुळशीकडे प्रार्थना केली जाते. असं म्हणतात की तुळशीजवळ दिवा लावल्याने घरामध्ये प्रसन्नता येते आणि सगळ्यांची हेल्थ चांगली राहते. थर्ड आहे गरिबाच्या झोपडीत कोण उजेड देतो? मग गरिबांच्या झोपडीतला अंधार दूर करण्यासाठी कोण मदत करतं तर उत्तर येणार आहे गरिबांच्या झोपडीत चिमणी, कंदील व रॉकेलचा दिवा उजेड देतो. आता चिमणी काय असतं तर रॉकेलवरती चालणारा एक दिवा होता, सो त्याला चिमणी म्हणतात. कंदीलला म्हणतात लालटेन आणि रॉकेल म्हणजेच केरोसिनचा दिवा गरिबाच्या झोपडीमध्ये उजेड देण्याचं काम करतो. त्यानंतर आहे फोर्थ नंबर प्रियजनांचे स्मरण कशा प्रकारे करतात? म्हणजे जर आपले जे प्रियजन म्हणजे आपले आवडती लोक जेव्हा आपल्यापासून लांब जातात निघून तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये आपण काय करायचं आहे तर उत्तर येणार आहे प्रियजनांची आठवण आल्यावर दीप लावून त्यांचे स्मरण करतात. म्हणजे दिवा लावला जातो आणि त्यांची स्मरण म्हणजेच काय तर त्यांची आठवण केली जाते. सो अशा प्रकारे तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे. त्यानंतर आहे दीपपूजन कधी करतात? आता दीपपूजन म्हणजे दिव्यांचं पूजन कधी केलं जातं तर दीपपूजन आषाढ अमावस्येला करतात. त्याच्यानंतर खाली आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा. समयीत घालून तेल आणि वात दीप उजळवतो देव घरात, फुलवात घालून तुपाचे निरांजन मुला बाळांचे करूया औक्षण. हे सगळं अगोदर मी जेव्हा पोयम एक्सप्लेन केलेली आहे त्याच्यामध्ये हे सर्व एक्सप्लेन झालेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सेकंड आहे संध्याकाळी दिवा तुळशीपाशी आरोग्य मागूया घरादाराशी, चिमणी कंदील रॉकेलचा दिवा गरिबाच्या झोपडीतही उजेड हवा. थर्ड आहे आषाढ अमावस्येला करुणी दीपपूजन भारतीय संस्कृतीचे करूया रक्षण, अज्ञान जाऊन ज्ञानाची भर पडो सगळीकडे तेजाचा प्रकाश पडो. अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सो मोठी आन्सर्स लिहायचे आहेत थोडेसे. पहिला क्वेश्चन आहे कोणकोणत्या प्रसंगी दीप लावला जातो? म्हणजे दिवा कधी कधी लावला जातो. देवघरात पूजेच्या वेळी, मंदिरात, संध्याकाळी तुळशीपाशी आरोग्यासाठी, गरिबाच्या झोपडीत उजेडासाठी, प्रियजनांच्या स्मरणासाठी, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी आणि आषाढ अमावस्येला दीपपूजनाच्या प्रसंगी दीप लावला जातो. सो आता कधी कधी पहिला आहे देवघरात पूजेच्या वेळी लावतात, मंदिरामध्ये दिवा लावला जातो, त्याच्यानंतर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो. कशासाठी तर आरोग्यासाठी, चांगलं आरोग्य हेल्थ चांगली व्हावी म्हणून. गरिबाच्या झोपडीत उजेडासाठी म्हणजे गरिबाच्या झोपडीमध्ये थोडासा उजेड यावा, अंधार दूर व्हावा म्हणून. प्रियजनाच्या स्मरणासाठी म्हणजे आपले जे लोक आहेत आपल्यापासून लांब निघून गेलेले आहेत त्यांच्या आठवणीसाठी, त्यांची आठवण काढण्यासाठी. त्याच्यानंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकासाठी, सीमेवरती जे बॉर्डर्सवरती जे जवान लढत आहेत, जे सोल्जर्स आहेत त्यांचं रक्षण होण्यासाठी, त्यांचा सन्मान वाढण्यासाठी. आणि आषाढ अमावस्येला दीपपूजनाच्या प्रसंगी दीप लावला जातो आणि आषाढ अमावस्या जेव्हा असते तेव्हा दिव्यांची पूजा केली जाते. सो अशा वेळेस काय केलं जातं तर दीप म्हणजे दिवा लावला जातो. सेकंड वाला आहे संकटावर मात कशा प्रकारे करायची आहे? म्हणजे संकटाला कसं हरवायचं आहे, त्याच्यावरती वर्चस्व कसं गाजवायचं आहे किंवा त्याला कशा प्रकारे हरवायचं आहे. सो उत्तर येणार आहे काळ्या कुट्ट अंधारावर मात करून प्रकाशाची वाट उजळायची आहे. म्हणजे जो काळा कुट्ट अंधार आहे त्याच्यावरती मात करून म्हणजे त्याला हरवून त्याच्यावरती प्रकाशाची वाट उजळायची आहे. म्हणजे त्या अंधाऱ्या रातीतून आपल्याला प्रकाशाने ती वाट शोधायची आहे. मनामनात आशेच्या ज्योती पेटवून दृढ निर्धाराने संकटावर मात करायची आहे. आणि मनामनात सगळ्यांच्या मनात आशेच्या ज्योती पेटवून दृढ निर्धार म्हणजे जो पक्का ठाम असा निर्धार आहे, जो निर्णय आहे त्याने संकटावरती मात करायची आहे. सो अशा प्रकारचे हे आन्सर्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर आहे समानार्थी शब्द म्हणजेच मीनिंग्स लिहायचे आहेत. दीपचा दुसरा अर्थ काय येणार आहे दिवा, अंधारचे येणार आहे काळोख किंवा तिमीर, संध्याकाळ म्हणजेच सायंकाळ, निर्धारचे येणार आहे निश्चय करणं, स्मरणचे येणार आहे आठवण, उजेडचे येणार आहे प्रकाश. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द, आशाचं होणार आहे निराशा, अखंडचं होणार आहे खंडित. अखंड म्हणजे कंटिन्यू चालत असलेलं आणि खंडित म्हणजे जे कंटिन्यू झालेलं नाहीये असं.
गरीबचं येणार आहे श्रीमंत, प्रियचं येणार आहे अप्रिय, प्रिय म्हणजे आवडता, अप्रिय म्हणजे ना आवडता. सुखीचं येणार आहे दुःखी, आरोग्याचं येणार आहे आजार किंवा अनारोग्य. त्याच्यानंतर खाली आहे लिंग ओळखा. आता इथे काय करायला सांगितले, आपल्याला जेंडर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो दिवा काय असणार आहे, पुल्लिंग, कारण बोलताना आपण काय बोलतो, तो दिवा, तो आला म्हणजे तो काय होणार आहे, पुल्लिंग. पणतीला काय बोलतो, ती पणती, स्त्रीलिंगी होणार आहे. समयी, ती समयी, स्त्रीलिंगी. कंदील येणार आहे पुल्लिंग, कारण आपण काय बोलतो, तो कंदील. नंतर सांगितले मराठी महिने आणि सणांची नावं सांगायला सांगितलेली आहेत. तर पहिला काय आहे, चैत्र. चैत्र महिन्यापासून मराठी महिने सुरू होतात. चैत्र म्हणजे इंग्लिश महिन्यानुसार काय येतो, मार्च आणि एप्रिल, म्हणजे 15 दिवस मार्च असणार आहे, 15 दिवस एप्रिल असणार आहे. त्यावेळेस कोणता सण असतो, तर गुढीपाडवा. सेकंड आहे वैशाख. वैशाख कधी येतो, एप्रिल आणि मे. सो तेव्हा कोणता सण असतो, तर अक्षय तृतीया. त्याच्यानंतर आहे ज्येष्ठ. आता ज्येष्ठ कधी असतो, मे आणि जून. मे मध्ये 15 डेज आणि जून मध्ये 15 डेज. त्याच्यामध्ये काय असतं, तर वटपौर्णिमा. आणि आषाढ कधी येणार आहे, जून आणि जुलै. तेव्हा कोणता सण आहे, तर आषाढी एकादशी. आणि त्याच्यानंतर येणार आहे श्रावण. श्रावण कधी असणार आहे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये. आणि तेव्हा कोणता सण आहे, तर रक्षाबंधन. सो अशा प्रकारे तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ समजत असतील, शिकवलेला समजत असेल, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघत आहात हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेसन सोबत. तोपर्यंत बाय बाय.